बोरी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणा, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, ड्युटीवरील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी न केल्याचा आरोप, सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी। जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा गंभीर आरोप समोर आला असून प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांसह रुग्ण कल्याण समितीने केली आहे। माहितीप्रमाणे बोरी येथील रहिवासी शेख रईस शेख फकीर मोहम्मद यांची 12 फेब्रुवारी रोजी अचानक प्रकृती गंभीर बिघडली। कुटुंबियांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं। त्यावेळी ड्युटीवर डॉक्टर गबाळे कार्यरत होते। रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की डॉक्टरांनी रुग्णाची कोणतीही प्राथमिक तपासणी जसे की रक्तदाब, नाडी तपासणी किंवा अन्य आवश्यक चाचण्या केल्या नाहीत। तसेच कोणतीही तातडीचे उपचार, इंजेक्शन किंवा आवश्यक औषधे देण्यात आली नाहीत। रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असतानाही कोणतीही वैद्यकीय मदत न देता त्यांना तात्काळ परभणी येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे। कुटुंबियांनी रुग्णाला परभणी येथे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। योग्य वेळी प्राथमिक उपचार मिळाले असते तर रुग्णाचा जीव वाचला असता, असा कुटुंबियांचा दावा आहे। रुग्ण कल्याण समिती सदस्य पठाण मुसवीर खान नसीर खान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली असून या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुधाराव्यात अशी मागणी केली आहे। तक्रारीनुसार बोरी ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारे रुग्णांना प्राथमिक उपचार न देता परभणी येथे पाठवण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याचा आरोप आहे। याबाबत पूर्वी तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले। दरम्यान या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी आदेशित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई अपेक्षित आहे। ग्रामीण भागातील आरोग्य सेवांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून रुग्णांना तातडीने व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। काय नेमकं प्रकरण झालं? काल आमच्या इथं एक रईसच नाव आहे ना, रईस नावाच्या मुलाला 40 असं 36-37 वर्ष वय असेल त्याचं, त्याला अटॅक आला। त्यामुळं त्यांच्या दुकानावर, त्यांचं पंक्चरचं दुकान आहे त्या ठिकाणी आपल्या गावातील त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक हे तिथं उभे होते। त्यांना ताबडतोब इथं दवाखान्यात आणलं, पण दवाखान्यात आणल्यानंतर नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की जे डॉक्टर लोक, कोण गबाळे साहेब असतील, बंचर साहेब असतील, पुन्हा कोण सिस्टर असतील, पुन्हा ते मुस्लिम मोहसिन असतील डॉक्टर, आणि यांनी त्यांना योग्य प्रकारे हाताळणी केली नाही। डॉक्टरनी त्यांना पंपिंग केली नाही, त्यांना कुठली गोळी त्यांच्या तोंडात जे अटॅक आल्यावर टाकत असते ती गोळी नाही टाकली। कोणती काय नाव गोळीचं? इकोस्पिन गोळी नाही हे केली। त्यामुळे त्यांना ताबडतोब रेफर करा म्हणून असे त्यांना डॉक्टरनी सांगून त्यांना रेफर केलं, तर ते कोकच्या पुढे जाईपर्यंत त्यांची निष्काळजीपणामुळे डेथ झाली असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। तरी आमच्या येथील जे काही अधीक्षक आहेत पवारसाहेब यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य ती कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करावी व परभणीच्या सिव्हिल सर्जन आणि त्यांचे जे काही टीम असन यांच्यातर्फे इथं बोरीत बऱ्याचशा अशा घटना झाल्याच्या अगोदर 3-4 घटना झाल्यात, त्या आमच्याकडे कंप्लेन आलते की बाबा तिथं लक्ष देत नाहीत, काही करीत नाहीत। या गोष्टी सुधारणा झाली पाहिजे। या ठिकाणी कायमस्वरूपी एक चांगल्या प्रकारचे टीम दिली पाहिजे। नर्सेस ज्या आहेत त्या अशा दुरून इंजेक्शन टोचतात, ते एक जणाचा बाबा म्हणून आहेत, त्यांचा हात सुजला, ही अशी पद्धत होऊ नये। इथं येणारे सर्व गोरगरीब मिडल क्लास लोक असतात, त्यामुळं शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देते। 4-4, 5-5 डॉक्टर ठेवले, तिथं 10-10 नर्स ठेवल्यात, स्वच्छतेला कर्मचारी आहेत। इथल्या पेशंट आल्यानंतर इथं ते पेशंटला व्हीलचेअर द्यायलासुद्धा ते पुढे येत नाहीत। ह्या घटना याच्यानंतर होऊ नये आणि इथले जे काही पवारसाहेब यांनी त्यांचं सर्व टीमला एक चांगलं नियोजन करावं आणि सिव्हिल सर्जनच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी येऊन इथं सगळ्या स्टॉपची मीटिंग घेऊन त्यांना योग्य ती मार्गदर्शन करून येणारा पेशंटला समाधानकारक त्यांना तपासणी केली पाहिजे। कुठं तर हे म्हणाले त्यांना ते हे बी लावित नाहीत, नाही ते हे लावूनसुद्धा तपासत नाहीत, दुरूनच विचारतात खोकला आलाय का, ताप आली काय झालं। पण ज्या काही नॉर्मल गोष्टी असतात त्या ठीक आहे,
पण ज्या गोष्टीची त्या पेशंटला वाटतं की बाबा वास्तविकपणे माझी तपासणी झाली पाहिजे, या गोष्टी आमच्या इथल्या ग्रामीण रुग्णालयात झाल्या पाहिजे. इथून पुढे कुठल्याही प्रकारची अडचण आमच्या ग्रामीण रुग्णालयाला येणार नाही याची पवार साहेबांनी आणि जिल्हा अध्यक्ष आरोग्य अधिकारी यांनी काळजी घ्यावी, एवढीच आम्ही गावकऱ्यातर्फे मागणी करतो. काय झालं दादा, नेमकं तुम्ही कशासाठी आले होते? आम्ही आलतो काल एक आपचा नामदेवनगरचा तरुण मुलगा अटॅक आला, त्याला प्रथम उपचारासाठी सिव्हिलमध्ये आणले असता इथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला कुठलाही हे दिलं नाही, प्रथम उपचार केला नाही त्याचा. सदरील नातेवाईकांना अशी सूचना केली की त्यांनी यांना रेफर करून टाका म्हणून, परवानला घेऊन जा म्हणून. पण त्याला जर प्रथम उपचार मिळाला असता, डॉक्टरांनी त्यांचा उपचार केला असता तर तो आज वाचला असता. पण त्यांनी असल्या पद्धतीचं कुठलंही केलं नाही. म्हणून ह्या दवाखान्यामध्ये आतापर्यंत बरेच पेशंट रेफर केले जातात. इथं कुठलाही न करण्याचं कारण काय बरं? इथं न करण्याचं कारण म्हणजे इथं यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी असू शकतात, नाही असं नाही, पण ह्यांची निष्काळजीपणा करतात. कॅबिनला बसत नाहीत, कॅबिनच्या बाहेर येऊन बसतात, कोणालाही बरोबर व्यवस्थित तपासित नाहीत, पेशंटला व्यवस्थित त्यांचा इलाज करत नाहीत, काही नाही. म्हणून अशा प्रकारे बरेच प्रकरणं झालेली आहेत बोरीमध्ये. पण त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित नातेवाईकाला व त्या पेशंटला न्याय मिळाला पाहिजे. ती आज मृत्यू झाला. काल जे बोरी येथील काल एक पेशंट एक्सपायर झाला आणि जे इथं जे हे होते जे त्याचे जे मित्रपरिवार खूप प्रयत्नात होते त्यांचं, समजा ते छाती तोडणं हे करणं. पण डॉक्टर यांचं म्हणणं आहे की डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं आमचा पेशंट गेला आणि माझ्यात एक इंजेक्शन दिलं पाहिजे सिस्टरनं, ते बी हात नाही लावता असं टोचलं बाहेरून. कोणते डॉक्टर होते? सिस्टरनं टोचलं, डॉक्टर साहेबांनाही हात लावला. हो, डॉक्टर कोण होते ड्युटीला? ड्युटीला डॉक्टर मला काही नाव माहीत नाही. गबाळे एक होते, गबाळे बाहेर होते आणि ते दुसरे एक होते, दुसरे नाव काय? बंचर हां, इन्चार्ज बंचर होते आणि गबाळे बाहेर होते. असे समजा इकून तिकून हे करायला काय त्यांचं ते हे करायला. व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केली की त्या डॉक्टराच्या विरोधात. तर या संदर्भात तुम्ही काय खुलासा देणार? तर या मयत व्यक्तीच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपात अशी माहिती मिळालेली की कर्तव्यावर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी की सदरी पेशंटला डायबिटीज आणि हायपरटेन्शनचा आजार होता, तो सडन कोलॅप्स झाला, त्याला ग्रामीण रुग्णालय बोरी येथे त्याच्या नातेवाईकांनी दाखल केले. कर्तव्यावर उपस्थित असणारे डॉक्टर बंचर, डॉक्टर गवाळे आणि डॉक्टर राऊत यांनी प्राथमिक उपचार केलेले आहे असे त्यांनी तोंडी स्वरूपात सांगितले. काल संध्याकाळी मला त्यांच्या मुसवीर पठाण रुग्णकल्याण समिती सदस्य यांनी एक निवेदन दिलेले आहे. त्याच्या अनुषंगाने मी तक्रार ज्याच्या विरोधात त्या व्यक्तींना नोटीस इश्यू केलेली आहे, त्यांचा खुलासा मी मागून घेऊन त्याचा कव्हरिंग मारून माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर करणार आहे. त्या काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की यापूर्वी देखील असे प्रकार घडलेले आहेत तुमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, त्या संदर्भात काय बोलणार? हां, अशा पद्धतीचे अद्यापर्यंत कुठलंही निवेदन आपल्याकडे आलेलं नाही. हे प्रथमच निवेदन आपल्याकडे आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण योग्य ती कारवाई केलेली आहे आणि यांची चौकशी म्हणजे यांचा जो खुलासा माझ्याकडे आल्याच्यानंतर तात्काळ मी मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तो सादर करेन आणि ते योग्य ते त्याच्यावर कार्यवाही करतील.